माननीय डॉक्टर तारा भवाळकर आपणाला या पूर्वीच्या संमेलनाच्या माननीय अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या शाहूपुरी शाखा सातारा, मावळा फाउंडेशन सातारा यांनी आयोजित केलेल्या साहित्य महामंडळाच्या 99व्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी आपण जमलेले आहोत. या निमित्ताने इथे उपस्थित असलेले नियोजित काही क्षणानंतर जे अधिकृतरित्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणार आहेत ते आमचे सन्मित्र विश्वासराव पाटील, ज्यांनी आत्ता उद्घाटनाचं भाषण केलं त्या डॉक्टर मृदुलाजी गर्ग या मोठ्या विचारवंत आणि ज्येष्ठ लेखिका आहेत. सन्माननीय पाहुणे आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, स्वागताध्यक्ष म्हणजे आपले सगळ्यांचं आदरातिथ्य करणारे सातारा नगरीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, उदयनराजे भोसले, सन्माननीय उपस्थिती असलेले सगळे, भारतीय विद्यापीठाचे विश्वजितराव कदम, अखिल भारतीय महामंडळाचे अध्यक्ष आणि आमचे सन्मित्र मिलिंद जोशी, कार्यवाह विनोद कुलकर्णी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, सर्व पदाधिकारी आणि सन्माननीय मराठी जनहो. दोन कमी 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मला जे मिळालं ते आयुष्याच्या उत्तरायणाच्या टोकावर माझ्या दृष्टीने अक्षरशः अपघात होता. हा अपघात घडवून आणला तो अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आणि त्यांच्या घटक संस्थांच्या आमच्या सगळ्या हितचिंतकांनी, पदाधिकाऱ्यांनी. सध्याचे महामंडळाचे उत्साही अध्यक्ष आणि आमचे सन्मित्र मिलिंद जोशी, त्यावेळच्या संमेलनाच्या महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषाताई तांबे, त्यांचे सर्व सहकारी, मराठी भाषाप्रेमी, यांना सगळ्यांना त्या अध्यक्षपदाचं श्रेय आहे. वर्षभरात जे अध्यक्षपद होतं ते माझ्या एकटीचं नव्हतं, ते तुमच्या सगळ्यांचं होतं, मराठी भाषकांचं होतं, मराठी भाषाप्रेमिकांचं होतं आणि त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आता 99व्या म्हणजे 1 कमी 100व्या संमेलनाचे अध्यक्ष मराठीतले नामवंत लेखक, कादंबरीकार विश्वासराव पाटील यांची कारकीर्द सुरू होते आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी ते कृतिशील अशा प्रकारचं काम करतील असा विश्वास आहे. कारण सनदी अधिकारी म्हणून दीर्घकाळ ते कार्यरत राहिलेले आहेत आणि अनेक आघाड्या एकाच वेळेला कशा सांभाळायच्या याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. मराठी मातृभाषा ही विकसित व्हावी, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल सर्वांच्यासारखाच मलाही आनंद झाला. तो मी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे, आपल्यालाही झाला. प्रश्न असा आहे की उद्या मराठी भाषेचं साहित्य विकसित होण्याच्या दृष्टीने पायाभूत असं कार्य आपण काही करणार आहोत की नाही. आणि मला असं वाटतं की मला जे बोलायचं आहे ते आमचे सन्मित्र
मिलिंद जोशी यांनी सुरुवातीलाच अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, जे मी वारंवार सांगत आले. कारण प्राथमिक स्तरावर मराठीचं अध्यापन नीट झालं, त्याचं व्यवस्थापन झालं, तर पुढे मराठीचे हितचिंतक, मराठीचे वाचक, मराठीचे लेखक हे निर्माण होणार आहेत. आणि त्याच्याकडेच आता दुर्लक्ष होतं आहे असं एक नागरिक, एक मराठी प्रेमी आणि मुख्य म्हणजे एक शिक्षक म्हणून माझं मत आहे. कारण मराठी हे मी अक्षरशः प्राथमिक शिक्षकाच्या स्तरापासून परदेशी विद्यापीठाच्या स्तरापर्यंत सर्व स्तरांच्यावर अध्यापन केलेली मी एक मास्तर आहे. शिक्षिका, प्राध्यापक वगैरे वगैरे मी काही म्हणत नाही. आणि त्यामुळे अत्यंत लहान वयामध्ये मुलांच्यावर अनेक भाषांचं दडपण येऊ नये असं माझं अनुभवाचं मत आहे. ते मी पुन्हा पुन्हा व्यक्त करत आलेले आहे. त्याचा पुरावा विश्वासराव पाटील करतील असा मला विश्वास आहे आणि ते करत राहावे त्यासाठी शुभेच्छा आहे. साहित्य संमेलनाच्या या वर्षभराने मला काय दिलं, एका वाक्यात सांगायचं झालं तर वर्षभर मला कामात गुंतवून ठेवलं. मी विचार करत होते की आता जरा आराम करावा, नोकरी बिकरी संपलेली आहे, संपूनही पावशतक लोटलेलं आहे. पण या आमच्या मराठी स्नेहीजनांनी मला पुन्हा त्या अध्यक्षपदामध्ये अडकवलं आणि त्या वर्षांनी मला अक्षरशः संपूर्ण वर्षभर गुंतवून ठेवलं. मी उत्तरायुष्याच्या टोकावर असं म्हणते आहे आणि ते शब्दशः खरं आहे. एरवी तक्रार अशी असते की उत्तरायणामध्ये फारसं कोणी लक्ष देत नाही, पण माझ्याकडे महाराष्ट्राने नको तितकं लक्ष दिलं असं मला वाटतं. कारण मी ज्या भागामध्ये राहते तो भाग असा आहे मराठीच्या भाषेच्या दृष्टीने की एकीकडे कर्नाटकाची सीमारेषा आहे, एकीकडे गोवा आहे, एकीकडे दक्षिण आहे सगळी, एकीकडे पश्चिम महाराष्ट्र आहे आणि जरा थोडंसं पलीकडे केलं की गुजरातची सीमारेषा आहे. आणि या सगळ्या प्रांतामधली जी मराठी भाषक मंडळी आहेत, ज्यांना आपण बृहन महाराष्ट्रातली मंडळी म्हणतो, त्या सगळ्यांचा अतिशय लोभाचा असा अनुभव मला मिळाला. त्या प्रत्येकाच्या घटना सांगण्यामध्ये अर्थ नाही आहे, खरं म्हणजे अर्थ आहे पण सध्या वेळ नाही आहे. माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी संमेलनाचा अध्यक्षपदाचा आनंद स्वीकारण्यासाठी, सत्कार स्वीकारण्यासाठी फारशी कुठे जाऊ शकले नाही. अपवाद म्हणून काही ठिकाणी निश्चितपणे गेले, परंतु माझ्या भागातल्या आणि महाराष्ट्रातल्या मी अक्षरशः सांगते की एकही राजकीय विचारधारेचा पुढारी नेता असा नाही की जो माझ्या घरी येऊन मला शुभेच्छा देऊन गेला नाही. सर्व राजकीय सामाजिक विचारधारांची मंडळी ही माझ्या घरी आली आहे. त्यांनी मला अत्यंत आदरपूर्वक अशा प्रकारचा सन्मान दिला, अभिनंदन केलं. याच्यामध्ये सर्व राजकीय नेते होते, प्रशासकीय अधिकारी होते, आमच्या भागातले सगळे कलेक्टर्स हे येऊन गेले त्या काळात, पोलीस ऑफिसर्स सगळे येऊन गेले, DYSP आणि तिथपासून या सर्व रोटरी लायन्सपासून कामगार संघटना आणि घरमोलकरीण संघटनेपर्यंतचे सर्व लोक माझ्या घरी येऊन गेले. विद्यार्थी आले, विद्यार्थ्यांच्या संघटना आणि सीमारेषेवरची बरीच मंडळी आली. मला ते सांगायला आनंद होतो की मी जे काय मराठीमध्ये थोडं फार लेखन केलं असेल त्याच्यामध्ये या बृहन महाराष्ट्रातल्या मराठी जनांचा खूप मोठा सहभाग आहे. कारण मी जिथे राहते तिथपासनं कर्नाटकची सीमारेषा जवळ आहे. मी परत सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकदा उच्चार करते की कर्नाटकाच्या सीमारेषेवरच्या 5 साहित्य संमेलनं दरवर्षी होत असतात मराठीतली. नंतर गोव्यामध्ये साहित्य संमेलनं होत असतात. त्यामुळे या संमेलनांना बृहन महाराष्ट्रातल्या साहित्य संमेलनांना आणि साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचं काम व्हायला पाहिजे. ग्रंथालयांचा सहभाग फार मोठा आहे माझ्या जडणघडणीत.
माझं पहिलं पुस्तक संशोधनपर प्रसिद्ध केलं ते आंध्र मराठी साहित्य परिषदेने प्रसिद्ध केलं. सांस्कृतिक संमेलनाचा सेतू बांधण्याचा पहिला पुरस्कार मला कर्नाटक राज्याने बेळगावनी दिला. तेव्हा निरनिराळ्या पद्धतीनं हा सगळा बृहन्महाराष्ट्र त्यात सहभागी झालेला आहे. माझ्या भागातल्या शेतकरी संघटना माझ्याकडे आल्या. भर दुपारी एक शेतकरी येतो, त्याच्या हातामध्ये एक तसबीर असते आणि तो येऊन ती तसबीर मला देतो. तो किंचित लेखक कवीही आहे आणि तो म्हणतो, आम्हा सर्वांच्या तर्फे आम्ही तुमचं प्रातिनिधिक अभिनंदन करतो आणि त्याच्या शेतामध्ये फुललेल्या फुलांचे गुच्छ त्यांनी त्याच्यामध्ये प्रतिबिंबित केलेली अशी एक तसबीर तो मला आणून देतो. हे मला फार मोठं पुरस्कार आहे असं वाटतं. माझ्या घरी ही सगळी ऑफिसर मंडळी, मोठमोठे नेते मंडळी तर जरूर आली, परंतु त्याच वेळेला मी जिथे राहते तिथे समोर लहान लहान टपऱ्या आहेत निरनिराळ्या प्रकारच्या, मोबाईल दुरुस्ती वगैरे वगैरे अशा. त्या सगळ्या लोकांनी चौकशी केली की या बाईंच्याकडे रोज पोलिसांच्या गाड्या येताना दिसत आहेत, काय प्रकार आहे. तर त्यावेळेस त्यांना कोणीतरी सांगितलं असं असं ते दिल्लीला काहीतरी आहे आणि तिथे त्या बाईंना बोलावलं आहे. ते सगळे टपरी चालक माझ्याकडे अभिनंदनासाठी आले. त्याच्या पलीकडे आणखीन एक नगरपालिकेची स्वच्छता कामगारांची कॉलनी आहे, ती मंडळी आली. त्यामुळे अभिजन स्तरातल्या मंडळींना मराठीबद्दल आस्था आणि आपुलकी हे तर सिद्ध होतंच, परंतु या सामान्यातल्या सामान्य माणसांनी जो प्रेमाचा वर्षाव केला निरनिराळ्या पद्धतीनं, त्याच्या खाली मी अक्षरशः गुदमरून गेलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आत्ता नुकतीच मी नाशिकला जाऊन आले. नाशिकहीला मी काही काळ होते म्हणून. तिथे गेल्यानंतर तिथल्या साहित्य संस्था तर सगळ्या सत्कार करण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी घरी आल्या. आणि ज्या कुसुमाग्रजांच्यामुळे महाराष्ट्राचं नाव दर्यापार गेलेलं आहे, त्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान, सगळ्यात 100 वर्ष जुनं असलेली सार्वजनिक वाचनालय, लोकहितवादी मंडळ ज्याला 100 वर्ष झाली यंदा, आणि त्या लोकांनी घरी येऊन मला सन्माननीय सदस्यत्व दिलं. गेल्या 100 वर्षात कुणालाही जे सन्माननीय सदस्यत्व दिलं नव्हतं ते त्यांनी यंदा ते दिलं 100 वर्ष झाल्याबद्दल. नाशिक हे जसं कुसुमाग्रजांचं गाव तसं निरनिराळ्या विद्वानांचं. तिथे आणखीन एक मुद्दाम मला उल्लेख करावासा वाटतो की ख्रिस्ती साहित्याचं स्थान हे नाशिकमध्ये मोठं रेव्हरेंड नारायण वामन टिळकांच्यामुळे. आणि यंदाचं ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलन नाशिकला होत असताना त्याचे जे अध्यक्ष आहेत नियोजित मार्टिन, ते मार्टिन माझ्या घरी आले. ख्रिस्तायन नावाचा पुस्तक ग्रंथ हा रेव्हरेंड टिळकांनी लिहायला घेतला, कुठेतरी घेणार आहोत की नाही. ख्रिस्ती साहित्य संमेलन नुकतंच झालेलं आहे. मी नाशिकला गेले त्यावेळेला तपोवनावर जिथे प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांचा पहिला वनवास, मी मुद्दाम पहिला वनवास म्हणते कारण त्यावेळेस ते दोघं बरोबर होते, तेव्हा प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांचा पहिला वनवास ज्या नाशिकच्या तपोवनामध्ये व्यतीत झाला आणि लोकपरंपरेतल्या बायकांनीही त्याचं वर्णन केलेलं आहे की श्रीरामचंद्रांना ते तपोवन का आवडलं, कसं आवडलं. फार काही मी त्याच्यात शिरत नाही कारण मी त्यात शिरले की फारच गोंधळ होतो, मला थांबवत नाही. पण एक ओवी बायकांची सांगावीशी वाटते. रामचंद्र आले तिथे आणि सीतामाईला म्हणाले, राम म्हणे सीता नाशिक चांगलं, राम म्हणे सीता नाशिक चांगलं, गोदावरी काठी मन दोघांचं रंगलं. तेव्हा त्या दोघांचं मन तिथे रंगलेलं होतं. आणि असं ते तपोवन जे आम्ही लहानपणापासून अनुभवत आलो त्याच्यावर अक्षरशः कुऱ्हाड पडते आहे असं वातावरण निर्माण होतं. त्या निमित्ताने त्या भागातली सगळी प्रसिद्धी माध्यमं माझ्याकडे आली, प्रतिक्रिया घेतल्या. चळवळी तिथे चालूही आहेत, विरोध होतो आहे सामान्य नागरिकांच्यापासून अभिजनांच्यापर्यंत सगळ्यांचा. कारण शेवटी
प्रकृती टिकली तर आपण प्रकृतीचा भाग असलेली माणसं टिकणार आहोत. आणि म्हणून पर्यावरण वगैरे असले शब्द मी वापरत नाही, ती प्रकृती आहे. प्रकृतीमध्ये आपण जी पंचतत्व मानतो, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही सगळी झाडांच्या आणि पाण्याच्या आणि मातीच्या आश्रयाने जगतात. आणि म्हणून आपण जगतो, कारण आपण प्रकृतीचा एक अंश असतो. म्हणून तेव्हा आपल्यालाच जगायचं असलं स्वार्थ म्हणून सुद्धा, तर आपल्याला वनांचं जतन हे प्राणपणाने केलं पाहिजे, नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांचे प्राण टिकणं अवघड होईल, असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली या वर्षभरात, की निरनिराळ्या संस्थांनी पुरस्कार देण्याची योजना आखली. मी कुठलाही पुरस्कार घ्यायला कुठेही जाऊ शकले नाही. शिवाजी विद्यापीठाने माजी कुलगुरू धनागरे यांच्या नावाने एक पुरस्कार, विखे पाटील यांचा पुरस्कार नुकताच मिळाला, लोकहितवाद मंडळाने दिला, महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार नुकताच मिळालेला होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगलीला येऊन मला भाई वैद्य पुरस्कार देण्यात आला, नंतर रामकृष्ण मोरे पुरस्कार देण्यात आला. असे अनेक पुरस्कार हे मला तिथे येऊन दिले आणि त्याचा एक मोठा आनंद सगळ्या घरादाराला नव्हे, माझ्या सगळ्या मित्रमंडळींना लोटता आला. आज हे साहित्य संमेलन इथे होतं आहे. ही सातारा भूमी शिवरायांची भूमी आहे आणि मराठी भाषेच्या रक्षणासाठी आणि अभिवृद्धीसाठी आणि अस्मितेसाठी महाराजांनी पहिल्यांदा राज्य व्यवहार कोश निर्माण केला मराठीमध्ये, की त्यांच्या अलीकडच्या काळात महाराजांची स्थापना करण्याच्या आधी परकीयांची राज्य होती. राजकारणामध्ये परकीय भाषेचा प्राबल्य झालेलं होतं. शिवाजी महाराजांनी मराठीमधनं राजव्यवहारामधली सगळी भाषा यावी म्हणून पहिल्यांदा पंडित मंडळींना बोलवलं, विद्वान मंडळींना, आणि राज्य व्यवहार कोश निर्माण केला. महाराजांनी राजनीती सांगितली, म्हणून मी राजकारण या शब्दापेक्षा राजनीती हा शब्द महत्त्वाचा मानते. आणि आज्ञापत्र या त्यांच्या ग्रंथामध्ये, त्यांनी कथित केलेल्या ग्रंथामध्ये तो सगळा इतिहास आहे. त्याचं संपादन मी ज्यांना गुरुस्थानी मानते त्यापैकी डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी आज्ञापत्राचं एक संपादन केलेलं आहे. तेव्हा अशा कितीतरी मार्गांनी मराठीचं जतन, संवर्धन सर्व पातळ्यांवर होतं आहे. मराठी माणूस जिथे जिथे गेला तिथे तिथे त्यांनी मराठीचं रुजवण केली. त्यातलं आणखीन एक उदाहरण, हे साहित्य संमेलनाचं अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर अनेकांच्याकडनं मला पसंतीच्या पावत्या मिळाल्या, तोंडी मिळाल्या, लेखी मिळाल्या, घरी येऊन मिळाल्या. परदेशातनं, विशेषतः महाराष्ट्र मंडळं ज्या ज्या देशामध्ये आहेत त्या अनेक देशामधल्या तरुण मुलामुलींचे मला फोन आले, पत्र आली मोठ्या प्रमाणावर. दिल्लीला मी पाहिलं, तिथेही तरुण मुलं मुलीही मोठ्या प्रमाणावर होती. इथेही मी काल परवापासून अनुभव घेते की तरुण मुलामुलींचा साहित्य संमेलनाच्यासाठी आणि पुस्तकाच्यासाठी गराडा मोठ्या प्रमाणावर पडतो आहे. तरुण मुलामुलींच्यामध्येही आस्था निर्माण होते आहे. मी ज्या भागात राहते तो काही खूप सुधारित असा प्रदेश आहे असं नाही, पण ग्रामीण, अर्धग्रामीण प्रदेशामध्ये मराठी साहित्याबद्दल फार मोठ्या प्रमाणावर आस्था आणि अभिरुची निर्माण होते आहे. प्रत्येक 5-7 गावात एक साहित्य संमेलन दरवर्षी होतं आहे. या मध्यवर्ती साहित्य संमेलनाशिवाय नवीन मुलं मुली लिहित आहे, अनेक पातळ्यांवर लिहित आहेत. माट्यांनी एकेकाळी म्हटलेलं होतं जवळजवळ 100 वर्षापूर्वी की निरनिराळ्या जाती जमातीची मंडळी लिहायला लागतील, त्यावेळेला त्यांच्या परंपरेतले शब्द आणि वाक्यरचना मराठीत येतील आणि मराठी खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. आणि म्हणून एका विशिष्ट स्तराची भाषा ही शुद्ध भाषा आणि अभिजन भाषा असं मी लोकसंस्कृतीची डोळस अभ्यासक म्हणून मानत नाही. मी डोळस अभ्यासक म्हणते कारण आपल्या जुन्या संस्कृतीबद्दल बोलत असताना 2 गोष्टी असतात. एक उमाळा संप्रदाय म्हणते मी त्याला,
म्हणजे आमचं जुनं होतं ते सगळं फार सुंदर, चांगलं, उच्च, उदात्त वगैरे वगैरे असं काही नसतं. कारण प्रत्येक काळामध्ये आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये बऱ्या वाईट अशा गोष्टी असतात. कारण माणसाचा जगण्याचा हा एक प्रवाह असतो आणि या प्रवाहामध्ये शुद्ध अशुद्ध, मंगल अमंगल हे सगळंच असतं. म्हणून कालिदासांनी एकेकाळी म्हटलेलं आहे की पुराणमित्येव न साधू सर्वं, जुनं असतं ते सगळं सोनंच असतं असं नाही, म्हण जरी तशी असली तरी. तेव्हा जुनं सगळं चांगलं असतं नाही, नवीन असतं ते सगळं टाकाऊ असतं असंही नाही. तर जी जाणकार माणसं असतात ते बऱ्या वाईटाची परीक्षा करतात आणि त्याच्यातलं चांगलं असेल ते घेत असतात, जे उपयुक्त असेल ते स्वीकारत असतात. लोकसंस्कृतीचे अभ्यासक म्हणून आमचा हा दृष्टिकोन राहिलेला आहे. आमचा असं मी म्हणत असताना माझे जे पूर्वसूरी आहेत, मी ज्यांना गुरुस्थानी मानते ते डॉक्टर मांडे असतील, डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे असतील आणि इतर सगळ्या जणी असतील, माझ्या मैत्रिणी सगळ्या, मग त्या दुर्गाबाई भागवत असतील आणि समोर बसलेली अरुणा असेल. तेव्हा परंपरेमध्ये जे सत्व आहे ते निके सत्व निवडून घेणं ही आमची भूमिका आहे. म्हणून लोकसंस्कृतीचा उमाळा संप्रदाय बाजूला ठेवून चिकित्सा करत त्याच्यामध्ये सुद्धा जो उदात्ततेचा आणि पुरोगामी विचार आहे त्याचा पाठपुरावा मी सातत्याने करत आले. आणि शेवटचा मुद्दा, आंतरराष्ट्रीय महिला मुक्तिवर्ष नावाची भानगड ज्यावेळेला आली त्यावेळेला माझ्या महानगरामध्ये राहणाऱ्या मैत्रिणी सिमॉन दे बोवला पुन्हा पुन्हा उद्धृत करत आल्या की स्त्रियांच्यावर अन्याय कसा होतो, काय होतो वगैरे. पण माझ्या जात्यावर दळण दळणारी बाई गेली शेकडो वर्ष हे सांगत आली, तिकडे कुणीही लक्ष दिलं नव्हतं. आम्ही लोकसंस्कृतीचा अभ्यास, आपल्याला राग आला तरी चालेल, पण माझ्या पुरुष सहकार्यांनी फक्त स्वतःचं कौतुक वेचण्यापुरता केला. म्हणजे बापाचं कौतुक कसं आहे, भावाचं कौतुक कसं आहे वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये बाईला कळत होतं की आपल्यावर चारी बाजूनी कशी दडपणं येत आहेत आणि ते तिने नोंदवलेलं आहे. त्याचा उद्गार मी त्या स्त्रीवाचक किंवा स्त्रीविषयक अशा माझ्या लेखनामध्ये केला आहे आणि त्याचा उल्लेख आजही अनेक स्त्रिया, मुली, मुलं हे आवर्जून करत असतात. आणि समाजाचे सर्व स्तरातले लोक आता लिहिते व्हायला लागले, जाणते व्हायला लागलेले आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा लेखन तर होतंच, साहित्य संमेलनं होतात, पण नवीन प्रकाशकही निर्माण होत आहेत आता. आणि नवीन प्रकाशक यांच्याकडेही लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. ग्रंथालयांचा उल्लेख वारंवार होतो. सांगायचं तात्पर्य की या सर्व युवा शक्ती जी आहे आणि भाषेबद्दल आस्था असलेली जी शक्ती आहे तिला आपण प्रोत्साहन दिलं तर खऱ्या अर्थाने मराठीचा विकास होणार आहे, मराठीची उन्नती होणार आहे, याच्याबद्दल वाद नाही. आणखीन थोड्या वेळाने नवीन अध्यक्षांच्या सूत्र सुपूर्त करायची आहेत. याचा मला अतिशय आनंद होतो आहे, कारण वर्षभर मी खूप थकलेली आहे अशा सगळ्या ह्याच्यामध्ये. नवीन उमेदीचे अध्यक्ष येत आहेत ही चांगली गोष्ट आहे आणि ते मराठी भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करतील, त्याबद्दल काही वाद नाही. अनेक मुलाखती माझ्या झाल्या. त्या मुलाखतीमध्ये सगळ्यांनी प्रश्न विचारला की तुमचं भाषण खूप लोकांच्यापर्यंत पोचलं, या लोकप्रियतेचं रहस्य काय? म्हणलं ते पोचले हे तुमच्यामुळे मला कळलं, नाही तर मला कळायला काही मार्ग नाही. मी कुठेतरी कोपऱ्यात राहणारी एक बाई आहे. पण त्यांना मी जे उत्तर दिलं, जे यूट्यूबवरच्या अनेक मुलाखतींच्यामध्ये आहे, ते एक वाक्य सांगणार आहे आणि मग पुढच्या क्षणापासून ही साहित्य संमेलन, अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नवीन अध्यक्ष आमचे सन्मित्र विश्वासराव पाटील हे आजी अध्यक्ष असतील आणि मी माझी जमा होईल. मी उत्तर असं दिलेलं होतं की मी स्वतः काहीच केलं नाही. मी बोलले, याबद्दल काही वाद नाही.
पण अनेकांना ते भाषण आवडलं, भिडलं, अनेकांनी ती पसंती व्यक्त केली. याचा अर्थ इतकाच आहे की त्यांच्या मनामध्ये जे होतं ते मी फक्त अभिव्यक्त केलं. कारण लोकसंस्कृती ही समूहाची संस्कृती असते. समूहातली प्रत्येक व्यक्ती व्यक्त होतेच असं नाही. समूहाच्या वतीने कोणीतरी व्यक्त होतं, परंतु सगळ्या समूहाला ते आपलं आहे असं वाटतं. म्हणून मी जे भाषण केलं असेल त्याला एकच वाक्य, ते वाक्य संपल्यावर या संमेलनाची सूत्र विश्वासरावांच्याकडे जाते. ते वाक्य असं की मी भाषण केलं नाही, माझ्या तोंडून भाषण वदलं गेलं, कारण मी फक्त समूह मनाचा आवाज झाले. तो समूह मनाचा आवाज आपण आहात सगळेजणं, आणि तो आवाज बुलंद करण्याचं काम आमचे सन्मित्र करतील असा पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करते. वर्षभर मराठी मनांनी, मराठी जनांनी मला जे प्रेम दिलं, आस्था दिली, आणि मुख्य म्हणजे भाषेबद्दल आस्था दाखवली, त्याबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे, धन्य आहे. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. साहित्य महामंडळाचे, पदाधिकाऱ्यांचे, या संमेलनाच्या संयोजकांचे. त्यांनी माझी खूप आस्था सुरुवातीपासून विनोद कुलकर्णींनी सारखे फोन करून करून बाळगलेली आहे. या सगळ्यांच्याबद्दल पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करते, शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. मनपूर्वक आभार. आणि हाच तो क्षण आहे जिथे आपण आता अध्यक्षपदाची सूत्र 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे सुपूर्द केली जाणार आहेत. मी डॉक्टर तारा भवाळकर आपणाला विनंती करते, आपण आत्ता बोलला होताच तो हा क्षण दिल्ली येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर, सातारा इथे संपन्न होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्र आता विश्वास पाटील यांच्याकडे सुपूर्द करत आहेत. सर्व मान्यवरांचे मी अतिशय मनापासून आभार मानते आणि यानंतर निमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस आपणाला आपण मनोगत व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मंचावर उपस्थित असलेले या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसलेजी, आमचे दुसरे सहकारी जयकुमार गोरेजी, ज्यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन आपण केलं, त्या ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर मृदुला गर्ग, या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्यांचा उल्लेख नेहमी मी माझे लाडके लेखक म्हणून करतो असे माननीय विश्वास पाटीलजी, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं, त्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर ताराबाई भवाळकर, मंचावर उपस्थित आमदार अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, नगराध्यक्ष अमोल मोहिते, प्राध्यापक मिलिंद जोशी, श्री विनोद कुलकर्णी, श्री शिवाजीराव कदम, श्री गुरैया रेस्वामी, श्रीमती सुनीता राजे पवार, श्री नंदकुमार सावंत, श्री फारूक कुपर, श्री पलकुंडवार, श्री संतोष पाटील, श्रीमती याशनी नागराजन, श्री तुषार दोशी, श्री धैर्यशील कदम, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व अतिशय
रसिक असलेल्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आत्ता नुकताच या ठिकाणी मावळत्या संमेलन अध्यक्षांनी नवीन अध्यक्षांना पदभार दिला. किती चांगला हा कार्यक्रम झाला. त्यांनी यांच्या हाती राज्य सोपवलं, यांनी ते स्वीकारलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. असंच जर राजकारणातही होऊ शकलं तर किती चांगलं होईल. पण ठीक आहे, मला असं वाटतं की किमान वारणा आणि कृष्णेचा संगम होतो. आणि योगायोग काय बघा, वारणा काठचे विश्वास पाटील हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आणि त्यांना अध्यक्षाचा भार हा कृष्णा काठच्या ताराबाई भवाळकरांनी दिला. हा देखील एक अनोखा संगम आपल्याला या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर हा संगम हा एक प्रकारे परंपरेचा आणि आधुनिकतेचा संगम आहे, अनुभवांचा आणि विचारांचा संगम आहे, इतिहासाचा आणि वर्तमानाचा संगम आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा संगम हीच आपल्या संस्कृतीची ओळख देखील आहे. अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि सामाजिक जीवनात संगम हेच आपल्या संस्कृतीचं ब्रीदवाक्य राहिलेलं आहे. आणि म्हणूनच आपण जगातले जेवढे आक्रमणं झाली ती सगळी आक्रमणं पचवत त्या आक्रांत्याच्या संस्कृतीतलंही जे चांगलं आहे ते या ठिकाणी अनुसरून आपल्या संस्कृतीला अबाधित ठेवण्याचं काम केलं. म्हणजे ज्या प्रकारे कोयना कृष्णेत मिळते, वारणा कृष्णेत मिळते, यमुना गंगेत मिळते, अशा अनेक नद्या वेगवेगळ्या येतात आणि शेवटी एक नदीचं पात्र तयार होतं. तशाच प्रकारे विचारांची जी काही आपली संस्कृती आहे ती त्या एका नदीसारखी आहे की ज्याच्यामध्ये खूप विविध प्रकारचे विचार अनेक वेळा एकमेकाला परस्पर विरोधी अशा प्रकारचे विचार देखील हे व्यक्त होत असतात. पण या सगळ्या विचाराच्या मंथनातून एक नदीचा असा प्रवाह तयार होतो की जो संस्कृती म्हणून, साहित्य म्हणून आपल्या जाणीवा समृद्ध करतो, जो साहित्य आणि संस्कृती म्हणून आपल्या विचारांना प्रगल्भ करतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी परंपरा आपल्या मराठी साहित्याने, साहित्य संमेलनाने, मराठी भाषेंनी, मराठी भाषेतल्या सारस्वतांनी जपलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, हे मात्र या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे. साताऱ्याने सर्वाधिक म्हणजे 6 साहित्य संमेलनं भरवली आणि सर्वाधिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील साताऱ्याने दिले. जवळपास मी ज्यावेळेस माहिती घेत होतो त्यावेळी 17 अध्यक्ष हे साताऱ्याने या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे विक्रमही आहे आणि पराक्रमही आहे. आणि एकदा दुर्गाबाई भागवत असं म्हणाल्या होत्या इथल्या साताऱ्याच्या साहित्य संमेलनात की आशय आणि विषय या 2 भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे एका अर्थानं विक्रम हा विषय आहे आणि पराक्रम हा आशय आहे, हे जर मी म्हटलं तर मला असं वाटतं ते चुकीचं होणार नाही. आणि खऱ्या अर्थानं साताऱ्याचा संबंध हा साहित्य संमेलनाशी अतिशय ऐतिहासिक अशा काळांमध्ये राहिलेला आहे. आपल्याला माहिती आहे 50 वर्षापूर्वी जेव्हा आणीबाणी लागली होती त्यावेळी याच साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन झालं होतं आणि दुर्गाबाई भागवत त्याच्या अध्यक्ष होत्या. आणि त्यावेळी आणीबाणीची निंदा करणारा ठराव त्या ठिकाणी झाला होता. आणि दुर्गाबाईंचं जे वाक्य होतं, साहित्याला नियमबद्ध करणे नुसते हास्यास्पद नाही तर धोकादायक देखील आहे. आणि हे वाक्य त्यावेळेचं एक अत्यंत प्रमुख वाक्य झालं होतं, ती हेडलाईन झाली होती. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपल्या लोकशाहीमध्ये ही गोष्ट आपण लक्षात ठेवू, विचारांची अभिव्यक्ती, विचारांचं स्वातंत्र्य, साहित्य, परस्पर विरोधी विचार या सगळ्यांच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जोपर्यंत आपण लोकशाहीमध्ये अबाधित ठेवू तोपर्यंत कोणी किती संविधानावर खतरा आहे म्हटलं, संविधान खतऱ्यात आहे म्हटलं तरी देखील हे संविधान इतकं मजबूत आहे की काही होऊ शकत नाही. विचारांचं जे स्वातंत्र्य या संविधानाने दिलं आहे ते कोणीच कधी त्या ठिकाणी त्याची गळचेपी करू शकत नाही, ते अबाधितच राहणार आहे. हे देखील आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून
आपल्या मराठी भाषेचा विषय देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी जे मत व्यक्त झालं की केवळ मराठीला अभिजात भाषा जाहीर करून त्या ठिकाणी आपल्याला थांबता येणार नाही. आणि खरं आहे, पहिल्यांदा तर आपल्या सगळ्यांना हा आनंद आहे की अनेक वर्षाचा आपला संघर्ष हा देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी समजून घेतला आणि मराठी भाषा जी अभिजात होतीच, परंतु त्याला अभिजात म्हणून राजमान्यता हवी होती, ती राजमान्यता देण्याचं काम हे आपल्या या देशामध्ये झालं. आता एक काम झालं आहे, आता दुसरं काम आपलं बाकी आहे. या राजमान्यतेचा उपयोग करून आपल्याला या मराठीला लोकमान्यता देखील त्या ठिकाणी सर्व भारतामध्ये मिळवून द्यायची आहे. आणि त्या दृष्टीने मला अतिशय आनंद आहे की मागच्या काळामध्ये 2-4 महिन्यापूर्वी JNU सारख्या दिल्लीच्या प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये मराठी अध्यासन सुरू करण्याची संधी मला मिळाली. आणि मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर दिल्लीमध्ये त्या ठिकाणी मराठीचं अध्यासन आणि त्याचं जे स्वागत त्या ठिकाणी झालं ते पाहून देखील मला अतिशय आनंद झाला. खरं तर एक मुद्दा सातत्याने या ठिकाणी येतो आहे की भाषा सक्तीची कुठली. मी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सांगतो, महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठी सक्तीची, इतर कुठली भाषा सक्तीची नाही, फक्त आणि फक्त मराठी सक्तीची. हा आता या त्रिभाषा सूत्रामध्ये इतर कुठली भाषा शिकली पाहिजे त्या संदर्भातही आमची भूमिका होती की या संदर्भात सगळ्या भारतीय भाषा त्यातली जी तुम्हाला शिकायची आहे ती तुम्ही शिका. आता प्रश्न या ठिकाणी एवढाच निर्माण झाला की कुठल्या वर्गापासून शिकलं पाहिजे. आता एक आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधला एक अहवाल आमच्याकडे आला. त्या अहवालावर त्यांनी काही कारवाई केली होती. त्यात पहिलीपासून सक्तीची म्हटलं होतं, तेच आम्ही पुढे नेलं. पण त्याच्यानंतर अनेकांचं मत असं पडलं की पहिलीपासून सक्तीची योग्य नाही, मग कधीपासून करायची, सक्तीची तर करायचीच नाही, मग कधीपासून करायचं, भाषा कधी शिकवायची. तर या संदर्भात आता आपण नरेंद्र जाधवांची एक समिती तयार केलेली आहे. त्यांना सगळ्या क्षेत्रातल्या लोकांची, सगळ्या एक्सपर्टची, साहित्यिकांची चर्चा करायला सांगितलं आहे. आणि मला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे की त्यांचा अहवाल अंतिम टप्प्यामध्ये आहे, तो अहवालही महाराष्ट्रासमोर मांडू आणि त्यानंतर त्या संदर्भात उचित निर्णय घेऊ. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये सक्ती ही केवळ मराठीची असेल, इतर कुठल्याही गोष्टीची सक्ती नसेल. पण हे म्हणत असताना मला एका गोष्टीचं थोडं दुःख होतं, ते देखील मी मांडलं पाहिजे की एकीकडे आपण इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश या परदेशी भाषांना पायघड्या घालतो. त्यांच्या संदर्भात मात्र आपली भूमिका अगदी स्वागताची असते, असली पाहिजे, काय हरकत नाही, आंतरराष्ट्रीय भाषा आहे. पण विदेशी भाषांना पायघड्या घालायच्या आणि इतर भारतीय भाषांना मात्र त्या ठिकाणी विरोध करायचा, ही देखील मला असं वाटतं वृत्ती योग्य नाही आहे. सर्व भाषांचा सन्मान झाला पाहिजे, स्वभाषेचा सन्मान अधिक झाला पाहिजे, मातृभाषा ही अधिक सन्मानित झाली पाहिजे. ही भूमिका खऱ्या अर्थानं आमची सरकारची भूमिका या निमित्ताने आहे आणि तीच भूमिका यापुढे देखील आमची असणार आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे, खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जो आत्मा गोविंदग्रजांनी सांगितला आहे, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, अशा प्रकारचा आपला महाराष्ट्र आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारच्या वृत्ती, प्रवृत्ती, विचार अशा सगळ्या गोष्टी या एकत्रितपणे नांदतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती आपला विचार हा ठामपणे या ठिकाणी मांडतो आणि त्यातनं एक विचार मंथन होत असतं. आज मला अतिशय आनंद आहे की या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे विश्वास पाटील यांच्यासारख्या एका अतिशय चांगल्या साहित्यिकाला, की ज्यांनी खूप विचार प्रवर्तक आणि मोठ्या प्रमाणात संशोधन करून आपलं साहित्य लिहिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं मी तर यापूर्वीही माझ्या अनेक मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की ते माझे अतिशय आवडते लेखक आहेत. कारण ज्या वयामध्ये मी त्यांचं पानिपत वाचलं आणि त्याचा एक मोठा परिणाम हा माझ्याही जे काही इतिहासाची समज होती त्या समजुतीवर हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाला होता. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे एक अतिशय सिद्धहस्त लेखक, एक साहित्यिक, एक संशोधक की ज्यांनी या ठिकाणी त्यांची पुस्तकंही बघा, त्यांनी पानिपत हे मराठी मातीला अर्पण केलं. त्यांनी महानायक हे आपल्या गुरूंना आणि गुरुजनांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं
ते अर्पित केलं. अशा प्रकारचा एक मोठा विचार ज्यांच्या ठायी आहे. आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी देखील ज्ञानेश्वरीचं श्रेय हे आपल्या गुरूंना त्या ठिकाणी दिलेलं होतं. त्यामुळे तोच विचार हा पुढे नेण्याचं काम ते करतायत. खरं म्हणजे आमच्या मराठी साहित्यामध्ये मराठी साहित्याला सर्वाधिक समृद्ध जर कोणी केलं असेल तर ते आमच्या वारकरी साहित्याने केलं आहे, आमच्या वारकरी विचारांनी केलं आहे, आमच्या वारकरी संप्रदायानं, आमच्या संतांनी या मराठीला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समृद्ध केलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी काही आमची मराठी आहे ही जोडणारी भाषा आहे. आम्ही मराठी आहोत म्हणून एकजूट आहोत. आमच्या मराठीमध्ये वैविध्य आहे. आणि मला असं वाटतं की ही जी काही आपली संत साहित्य आहे या संत साहित्याने मराठी जनांना एकत्रित करण्याचा एक मोठं कार्य केलं आहे. कारण ज्या काळामध्ये आमच्या या संपूर्ण मराठी मुलखामध्ये आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर जातीपाती धर्मावर विभाजित होतो, भाषांवर विभाजित होतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर विभाजित होतो, त्यावेळी या सगळ्या संतांनी आम्हाला एकत्रित करण्याचं काम केलं. ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृतमधलं तत्त्वज्ञान हे मराठीमध्ये आपल्याला सोपं करून सांगितलं. संत नामदेवांनी भक्तीला एक सामाजिक आशय दिला. संत एकनाथांनी आपल्याला समन्वय शिकवला. जगद्गुरू तुकाराम माऊलींनी अन्यायाविरुद्ध आपल्याला निर्भीड अशा प्रकारचे शब्द दिले. संत चोखामेळा, जनाबाई, सोराबाई यांनी अध्यात्म हे ग्रंथात नाही तर ते जगण्यात आहे असा संदेश आपल्याला दिला. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मराठी ही केवळ भक्तीची भाषा नाही आहे तर ती मानवी मूल्यांची भाषा आहे. आणि म्हणूनच एवढं मोठं साहित्य हे सातत्याने या ठिकाणी मराठीमध्ये तयार होत असतं. आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला हे देखील सांगितलं आहे, शब्देची स्वर्ग नरक दाविती. शब्दात एवढी शक्ती आहे की शब्द हे आपल्या जीवनाचा स्वर्गही करू शकतो आणि आपल्या जीवनाला त्या ठिकाणी नरकातही घालू शकतो. आणि खऱ्या अर्थानं मराठीचा अभिमान तर आपल्याला कोणी शिकवला असेल तर आत्ताच ताराबाईंनी सांगितलं, तो आपल्याला छत्रपती शिवरायांनी शिकवला आहे की ज्या काळामध्ये स्वराज्याची निर्मिती झाली त्यावेळी स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा या सगळ्या गोष्टीचा जाज्वल्य अभिमान हा छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवला. आणि हा अभिमान शिकवत असताना त्यावेळी जे आक्रमण मराठीवर झालं होतं ते आक्रमण दूर करण्याकरता खऱ्या अर्थानं एक अत्यंत महत्त्वाचा राजव्यवहार कोश हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला. ज्या व्यवहार कोशाने फारसी किंवा अरबी असे जे शब्द आमच्या मराठीमध्ये शिरले होते ते शब्द बाजूला करून एक प्रमाण अशा प्रकारच्या मराठीचा राजव्यवहार कोश हा छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिला. त्यामुळे हा जो काही मराठीचा अभिमान छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलेला आहे तो आपण कधी विसरू शकत नाही. आणि त्यानंतर अनेक मराठीच्या सारस्वतांनी या मराठीला फुलवण्याचं काम केलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज हा अभिमान जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपला अभिमान अशाच प्रकारे कायम राहील आणि मराठीची सेवा आपण करत राहू. आणि मी निश्चितपणे सांगू इच्छितो की या सगळ्या कामामध्ये साहित्यिकांचे कार्यच आहे की समाजाला दिशा देणं. साहित्याची निर्मिती ही मनोरंजनाकरता नाही आहे. साहित्याची निर्मिती समाजाच्या जाणीवा या विस्तारित झाल्या पाहिजे याकरता साहित्याची निर्मिती होत असते. आणि म्हणून कधी टीका झाली, कधी गौरव झाला, कधी कोणी काही त्या संदर्भात बोललं तरी त्याचं कुठलंही वाईट वाटून घेणाऱ्यांपैकी आम्ही नाही. तर आम्हाला असं वाटतं की मी स्वतःबद्दल तरी सांगू शकतो की मला असं वाटतं की या ठिकाणी जर एखादी टीका झाली आणि ती टीका जर योग्य असेल तर त्यातनं आपल्याला सुधारण्याचा एक मार्ग दिसतो आणि त्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न हा आपण नेहमीच केला पाहिजे. आपल्याला सगळं समजतं अशा मूर्खांच्या नंदनवनात वावरणारा मी नाही आणि असं कोणी वावरू नये असं समजणाऱ्यांपैकी मी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक साहित्य संमेलन हे कुठेतरी एक दिशादर्शक अशा प्रकारचं साहित्य संमेलन असतं. त्यातलं अध्यक्षीय भाषण जे आहे त्या भाषणातनं एक पुढच्या वर्षीची एक चांगली दिशा ही आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. आणि मला विश्वास आहे की अशाच प्रकारचं मार्गदर्शन या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून देखील होत राहील. आणि मगाशी एक विषय आला की आमच्या संस्थांमध्ये कुठेही हस्तक्षेप होऊ नये. आम्ही कधी हस्तक्षेप केलाही नाही.
आम्ही कधी हस्तक्षेप करणारही नाही, आम्हाला कुठला त्याच्यामध्ये इंटरेस्टही नाही. कुठलाही राजकीय हस्तक्षेप कुठल्याही संस्थेमध्ये जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे तोपर्यंत होणार नाही. आम्हाला राजकीय हस्तक्षेप साहित्यात करायचा नाही आणि साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावं, पण साहित्याच्या क्षेत्रात राजकारण आणू नये एवढीच अपेक्षा ही साहित्य क्षेत्राकडनं मी या ठिकाणी करतो. आणि हे अतिशय सुंदर संमेलन या ठिकाणी बाबाराजे आपल्या नेतृत्वात मावळा फाउंडेशन असेल आणि आपले साहित्य मंडळ असेल आणि ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत या संस्थांनी मिळून या ठिकाणी आयोजित केलं, त्याबद्दल आपले अतिशय मनापासून आभार मानतो. या साहित्य संमेलनामध्ये आपण मला निमंत्रण दिलं त्याबद्दल देखील आपले आभार मानतो. खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही, पण आज आपण पाहिलं असेल मी सारखा मोबाईलवर बोलत होतो. त्याबद्दल आपली माफी याकरता मागतो की आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सगळीकडे सगळ्या पक्षांमध्ये इतकी बंडखोरी आहे की त्या सगळ्यांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे लोक भाषण करत असताना मधूनमधून जे मी बोलत होतो त्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो, अरे बाबा फॉर्म परत घे. त्यामुळे मी थोडी ही दृष्टता केली आणि या ठिकाणी फोनवर बोललो, त्याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो. आणि मात्र मी तसा बहुश्रुत आहे, त्याच्यामुळे फोनवर बोलतानाही इथे काय बोलणं चाललं होतं याच्याकडे माझं पूर्ण लक्ष होतं, हे देखील या निमित्ताने सांगतो. आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मी अतिशय मनापासून आभार मानते आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण आता इथे निमंत्रित करूया साताऱ्यामध्ये संपन्न होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय विश्वास पाटील. जोरदार टाळ्यांनी आपल्या संमेलनाच्या अध्यक्षांचं आपण त्यांच्या मनोगतासाठी स्वागत करू आणि मी त्यांना विनंती करते आपण अध्यक्षीय मनोगत इथे व्यक्त करावं. माननीय श्री विश्वास पाटील. प्रगतीची स्वप्ने पाहणारे आणि ते वास्तवात उतरावीत म्हणून सतत झटणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि ज्यांनी मला नोकरीमध्ये शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्ट एका साहित्यिकाकडं एक विमानतळ संपूर्ण उभारण्याची जबाबदारी दिली आणि ती मला पेलवता आली, हे मी माझं भाग्य समजतो. या समारंभात स्वागतशील आणि विनम्र असे स्वागतशील शिवेंद्रजी भोसलेजी, मला आठवतं मी पानिपताकडे निघालो होतो. पहिल्यांदा माझा विमान प्रवास, माझ्या शेजारी अभयसिंह राजे भोसले होते आणि ते मला म्हणाले की विश्वासराव, तुम्ही पानिपत या विषयाला असा न्याय द्या की पानिपत हा अशुभ शब्द उद्या पुण्यपथाचा त्याला सुगंध निर्माण झाला पाहिजे. आणि त्यांच्याच पुत्राकडून माझा आता शिवेंद्र राजांच्याकडून सन्मान व्हावा, हे मी चांगला दुग्ध शर्करा योग मानतो. या ठिकाणी उपस्थित असलेले मंत्री गोरेजी, गोवा, हैदराबाद आणि बृहन महाराष्ट्रातून आलेले आमचे महाराष्ट्र मंडळांचे प्रतिनिधी, ज्यांना 5 पैशाचं अनुदान मिळत नाही तरीसुद्धा आपापल्या राज्यामध्ये वर्षानुवर्ष पदरमोड करून माय मराठीची राजवस्त्र सांभाळण्याचं ते काम करतात, त्याबद्दल त्यांना मी इथं मानाचा मुजरा करतो. मित्रहो, या सातारच्या 99व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आपण एका पाटलाला बोलावलेलं आहे आणि पाटील हे आडनाव घेतलं की 3 फड डोळ्यापुढे उभे राहतात. कुस्तीचं फड, तमाशाचं फड आणि उसाचं फड. पण तुमच्या समोर बोलणारा हा पाटील फक्त शब्दाच्या फळामध्ये रंगणारा आहे. इथे 99व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका पाटलाला करा अशी मागणी जोशी आणि कुलकर्णींनी केली. आणि तुम्हाला माहिती आहे की बिघडलेला गाव जर सुधारायचा असेल
तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते. आणि या निमित्तानं मला आमच्या पट्टे बापूरावांचं कवन आठवतं की ही नटरंगी नार मारी काळजाला वार, हिने पाटलाला घातला डोळा, कुलकर्ण्याला केला खुळा, मास्तरानं सोडली शाळा हिच्यासाठी. हा अशी आमची ही जुनी वहिवाट आहे. आज या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारताना माझे गुरु बॅरिस्टर पी.जी. पाटील, माझे वाङ्मयीन गुरु शंकर सारडा यांची आठवण येते. हातकणंगलेकर, कनबरकर सर, चंद्रकुमार नलगे या गुरुजींची आठवण येते. आणि या जिल्ह्यामध्ये पाचगणित महात्मा फुले शाळेमध्ये कंठलेले ते मला मंथरलेले दिवस आठवतात. मित्र हो, सातारा जिल्ह्यामध्ये आमचे 2 करवीर पुत्र असे होते जे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जात असताना दुर्दैवानं ते त्यापर्यंत पोचू शकले नाहीत, पण तरी त्यांचा मला वाङ्मयीन आधार होता असे डॉक्टर आनंद यादव आणि मला भावासारखा असणारे शिवाजी सावंत यांचीही मला खूप आठवण येते. मित्रांनो, सातारा म्हणजे नीरा नदीच्या खळाळत्या पाण्यापासून ते वारणेच्या प्रचंड प्रवाहापर्यंत, महाबळेश्वरापासून मान खटाव तिकडं दैवडी आणि मिरजेपर्यंतचा मुलूक म्हणजे सातारा मुलूक. या साताऱ्याचं महत्त्व असं की इथल्या भूमीतला पुत्र दत्ताजी शिंदे, ज्याने 1758 साली आटकेवर झेंडा रोवलेला होता आणि त्याच्यासोबत होते राघोबा पेशवे आणि मल्हारराव होळकर. सातारच्या वैभवासाठी आणि स्वायत्ततेसाठी झुंजणारे दुसरे वीर म्हणजे रंगो बापूजी गुप्ते, जे सातारच्या प्रतापसिंह राजांची कहाणी मांडण्यासाठी लंडनला गेले आणि लंडनच्या दरबारामध्ये ते इंग्रजी शिकले आणि उत्तम इंग्रजीमध्ये त्यांनी आपल्या राजाची कैफियत मांडली. त्यांचं मराठी कुणाला समजत नव्हतं, ते इंग्रजी शिकले आणि त्यांनी स्वतःचा गट निर्माण केला, रंगो बापूजी गट. रंगो बापूजी तिकडे 14-15 वर्ष राहिले. इकडे प्रतापसिंह वारले. त्यांनी पार्लमेंटला सांगितलं की अरे, राजा मेला तरी न्याय मेला नाही आणि म्हणून मी माझ्या राजाच्या साठी काम करणार आहे. या जिल्ह्यामध्ये जे सरकार झालं, क्रांतिसिंह नाना पाटील आणि धनिनीच्या बागेमध्ये शैक्षणिक रयत शिक्षण संस्थेचं रोपटं लावणारे आमचे भाऊराव पाटील, इतिहासाच्या प्रांगणात उजळलेल्या महाराणी ताराबाई, येसूबाई, महाराणी दुर्गाबाई आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांची मला आठवण येते. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप असं उत्तम काव्य लिहिणारे संत रामदास स्वामी आणि बाळ सीताराम मर्ढेकर, तत्त्वज्ञानाची पेठ निर्माण करणारे आमचे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये झुंजणारे VN पाटील आणि वकील आणि शेख काका इथलेच. या जिल्ह्यानं महाराष्ट्राला 5 मुख्यमंत्री दिलेले आहेत. एवढंच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर नेहरू आणि कृपलानी असताना तेव्हाचा उत्तर प्रांत म्हणजे आताच्या उत्तर प्रदेशाचे 7 वर्ष मुख्यमंत्री ठरलेले सुपुत्र या जिल्ह्याचे होते आणि त्यांचं नाव आहे गोविंद वल्लभ पंत, कराडजवळच्या औंधचे ते लोकांचा राजा असलेले आमचे औंधचे पंतप्रतिनिधी मालोजी राजे निंबाळकर. मित्रांनो, सातारा प्रांत म्हणजे फक्त कडाडत्या तोफा नव्हेत तर दुसरीकडे लोकसाहित्याचा पदन्यास, घुंगरांचा छंछनाट, यमुनाबाई वाईकर, कांताबाई सातारकर, अक्काताई कराडकर, आमचा वर्धनगडचा रामा कुंभार, स्वातंत्र्य शाहीर निकम, 2 लाख लावण्या लिहिणारे पट्टे बापूराव, श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असूनी सोवळे ठेवले घालून घडी, हाती धरली तमाशाची मशाल अन लाज लावली देशोधडी असे म्हणणारे शाहीर मनवेकर, साहेबराव नांदवळकर,
कृष्णाकाठचे बालगंधर्व शाहीर अण्णाभाऊ साठे सातारा, माटे मास्तर यमुना, ईश कवी वसंत, सहज गंगा यमुना, त्या अलीकडच्या पिढीतील आमचे डॉक्टर आह साळुंके, उपराकार लक्ष्मण माने, डॉक्टर राजेंद्र माने, प्रमोद कोपर्डेकर, पार्थ पोळके, ग्रामीण कथाकार वबा बोधे, आणि अलीकडे मी साताऱ्याची गुलछडी मला रोखून पाहू नका असं म्हणणारा आमचा मच्छिंद्र मोरे. कोरोनामध्ये त्याला काळानं नेलं. उत्तम कादंबऱ्या लिहिणाऱ्या मेधा पाटील असतील किंवा विट्याचे रघुराज मेटकरी, विजय बाबर, कवयित्री स्वाती शिंदे, दक्षिण महाराष्ट्रात साहित्याचा झेंडा फडकावणारे आमचे दिबा पाटील, ईश्वरपूरचे एकनाथ पाटील, गारगोटीचे चंद्रशेखर कांबळे, बहादूरवाडीचा धनाजी घोरपडे, ज्याचा जामिनावर सुटलेला घोडा थांबायचं नाव घेत नाही, कथाकार बाबा परीट, आप्पासाहेब खोत. मित्रांनो, साहित्य संमेलन म्हणजे केवळ हौशा गौशांची यात्रा नसते, ते वधूवरांचं वऱ्हाड नसतं, तर महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती आणि अस्तित्वाला आकार आणि दिशा देणारी एक लोकमान घटना म्हणजे मराठी साहित्य संमेलन. 1878 पहिलं मराठी साहित्य संमेलन झालं. घालमोड्या दादांचं संमेलन महात्मा फुलेंनी त्याचा उल्लेख केला आणि टाळीसाठी त्याचा वारंवार वापर केला जातो. पण त्याच्या बुडाशी पहा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 झाली आणि आमचं साहित्य संमेलन 1878ला आलं. म्हणजे काँग्रेसची स्थापना होण्याआधी महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीच्या गाभ्याला हात घालणारं हे आमचं साहित्य संमेलन आहे. अहो, आझादीची लढाई असू द्या, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असू द्या, आणीबाणीसारखा प्रसंग असू द्या, प्रत्येक ऐतिहासिक आणि निर्णायक सामाजिक वळणावर मराठी साहित्य संमेलन 4 पावलं पुढं चाललेलं आहे. 87 वर्षापूर्वी मुंबईला जे साहित्य संमेलन भरलं 23वे, ज्याचे अध्यक्ष होते बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर. लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, सावरकरांनी सांगितलेलं होतं. खूप त्यांचं स्टेटमेंट गाजलं. पण सावरकरांनी त्या साहित्य संमेलनात जो दुसरा ठराव मांडला, तो ठराव असा होता की हिंदुस्थानातील सर्व प्रमुख देशी भाषांची वाढ होऊन प्राथमिक शिक्षणाबरोबर महाविद्यालयीन शिक्षणसुद्धा त्या प्रांतातील देशी भाषेतून व्हायला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थी माय मराठीचा पुरस्कार कधीपासून सुरू आहे? जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येतं तेव्हा गेल्या 150 वर्षामध्ये आम्ही साहित्यिकांनी सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची सुद्धा भूमिका घेतलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मोरारजी देसाईंनी आमच्या आचार्य आत्र्यांना 70 दिवस तुरुंगात टाकलं होतं. अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केलं होतं. कवीच्या हृदयातून आलेले सच्चे शब्द प्रसंगी सत्तेच्या सिंहासनासमोर झुकत नाहीत, हे या साहित्यिकांनी या भूमीमध्ये अनेकदा दाखवून दिलेलं आहे. मजरूह सुलतानपुरी, आमचा मुंबईचा नागरिक. नेहरू पहिल्यांदा पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली. मजरूला 2 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झाली. मोरारजीभाई मध्ये पडले, म्हटले माफी मागा, शिक्षा माफ होईल. मजरू म्हणाला की कवीचे प्रांजळ शब्द म्हणजे भात्यातून सुटलेले बाण असतात. 2ऐवजी 4 वर्षाची शिक्षा झाली तरी चालेल, पण माफी मागणार नाही.
आणि स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर हा दृष्टा कवी तुरुंगात शिक्षा भोगत होता. आणि आपले बासी मर्ढेकर ज्यांचं सुंदर स्मारक आहे, शासनाचं स्मारक शासनाने बांधलेलं एवढं सुंदर असतं, हे बासी मर्ढेकरांचं इथलं स्मारक बघितल्यावर माझ्या लक्षात आलं. त्यांनी सुद्धा शब्दांसाठी शिक्षा भोगली होती. मित्रहो, सध्या काळ वेगळा आहे, राजकीयदृष्ट्या नाजूक आहे, महापालिकाच्या निवडणुका आहेत, आचारसंहिता आहे. पण साहेब, मला सांगायचं आहे की तुमची आचारसंहिता असेल तर आमची विचारसंहिता आहे. तुमच्या आचारसंहितेची मुदत फक्त 2-3 आठवड्याची किंवा महिन्याची असते, पण साहित्यिकांच्या लेखण्या आणि त्यातून निघालेले स्फुलिंग हे काही पिढ्यांचा प्रवास करतात. आणि म्हणूनच या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या पुत्राला आणि आयुष्यभर शेती करणाऱ्या एका अशिक्षित शेतकरी मातेच्या पुत्राला तुम्ही पहिल्यांदा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनवलं, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. मी इथेच मला पानिपत कादंबरी साताऱ्यात नोकरी करत असताना सुचली. 28व्या वर्षी प्रकाशित झाली, 29व्या वर्षी पांगिरा आली, 30व्या वर्षी झाडाझडती आली. ऐन तारुण्यात एवढं मला यश मिळालं आणि मी त्याचा विचार करतो की हे माझ्या हातून कसं काय झालं असेल. तर मला असं वाटतं की माझ्या महन मंगल मातीवर, इथल्या थोर संस्कृतीवर आणि गौरवशाली इतिहास परंपरेवर जे प्रेम आहे, त्या प्रेमामुळं हे सगळं काम माझ्या हातून होऊ शकलेलं आहे, जे काम अजून माझ्या रक्तश्वासाचा आणि ध्यासाचा भाग आहे. माझी बॅकग्राऊंड ही साहित्यिक होण्यासाठी अजिबात उपकारक अशी नव्हती. 1400 लोकवस्तीचं माझं गाव, मारुतीच्या मंदिरात शाळा भरत होती, जिल्हा परिषदेचा मी विद्यार्थी, समोरून वाहणारी वारणेचा प्रचंड पाऊस. पण मित्रांनो, माझ्या परिसराला देणगी होती ती निसर्गाची, आणि बाजूला सहारा होता तो शिवप्रभूंच्या इतिहासाचा. एका बाजूला विशाळगड आणि दुसऱ्या बाजूला पन्हाळगड, म्हणून मी हे सगळं करू शकलो. या भूमीतल्या लावण्या, गाणी, भेदिक, कटाव हे भारुडं सगळी पाहता पाहता मी लहानाचा मोठा झालो. आणि मला आठवतं, शाळेमध्ये गुरुजींनी एकदा कवितेच्या तासाला सांगितलं, मुलांनो आवडती कविता म्हणा. एकाने सुरू केलं, एकाने सांगितली लाडकी बाहुली होती माझी एक. दुसऱ्या म्हणाला डुंपट डुंपट लय जिम चाले जोरात. गुरुजी म्हणाले पाटील कविता म्हणा. आम्ही ठेवला कानावर हात आणि केली सुरुवात. नेसली ग बाई चंद्रकळा टिपक्याची, नेसली ग बाई चंद्रकळा टिपक्याची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची. शिटी मारण करतो गोळा गोपाळांचा मेळा, राधिकेला अडवून धरतो मिठी मारतो गळा. शर्त झाली बाई याच्या निर्लज्जपणाची. गुरुजी ओरडले, पाटील थांबा, अहो ही तमाशाची कणात नाही, ही शाळा आहे. घ्या पाटी दप्तर आणि पडा बाहेर. आणि मग आमची सुट्टी झाली. तेवढ्यात आमचे चुलते आले आणि हातामध्ये त्यांच्या भाला होता. ते म्हणाले, अहो मास्तर आमच्या लेकराचं काय चुकलं? म्हणाले, काय लेकरू आहे, राधिकेला मिठ्या काय मारतंय, वाटत काय अडवतंय, हा विद्यार्थी आम्हाला परवडणारा नाही, तुम्ही जा दुसरीकडं. त्यावेळेला खरं कारण ज्या वेळेला आमच्या चुलत्यांना कळालं, चुलते म्हणाले, पण मास्तर हे गाणं कोणाचं आहे याचा तुम्ही अभ्यास केलाय का? हे गाणं लिहिलंय संत एकनाथ महाराजांनी, आणि ज्या शाळेला संत एकनाथांचं काव्य चालत नसेल ती आम्हाला शाळाच नको. अशा पद्धतीनं आमचं शिक्षण झालेलं आहे. मित्रो, माझ्यातला लेखक या ठिकाणी घडला. झाडाझडतीसारखी कादंबरी लिहिताना मानखटावमध्ये आंधळी धरणाला बुलडोजर लावले होते. त्यावेळेला तिथं वेगानं आडवा आलेला वर्धमान निकम नावाचा कॉम्रेड, किंवा
कृष्णेच्या पाण्यामध्ये वाहणारा आपला महारवाडा जपण्यास सर्कस नावाची कादंबरी लिहिली, ज्याचा उल्लेख आता मृदुलाजींनी केला. अनेक भाषामध्ये ती गाजते आहे. मध्ये तो आमिर खानचा पिक्चर आला दंगल. दंगलमध्ये काय मंगल, तर मुलांचा कुस्तीमध्ये पराभव करतात. मी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मी त्यांना म्हणालो, अरे मुलं सोडाच, 100 वर्षापूर्वी तारा शिंदे नावाची आमची मुलगी कोल्हापूरची वाघाबरोबर कुस्ती खेळायची आणि वाघाला घाम फाडायची. तिची शाहू महाराजांनी तिला हत्ती दिले, घोडे दिले आणि तिनं सर्कस काढली होती. आज बांधावर ज्या वेळेला शेतकऱ्याला ठराविक वेळेमध्ये उसाला पाणी पाजावं लागतं, नागाच्या मानेवर फडीवर पाय ठेवून तो शेती पिकवतो आणि त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी बिबटे उभे आहेत. एका जुन्नर तालुक्यामध्ये 54 माणसं मरण पावली, 150 माणसं जखमी झाली आणि 25,000 जनावरं ही बळी पडलेली आहेत. मित्रांनो, अलीकडेच महादेवी नावाची आमची कोल्हापूरची हत्तीण, तिचं संरक्षण व्हावं म्हणून गावेच्या गावे डोळ्यामध्ये अश्रू घेऊन त्या महादेवीच्या रक्षणासाठी रस्त्यावर आलेली होती. परंतु आमच्या पेठा किंवा प्राणीमात्र संघटनेनं आमचं भारताचं एवढं मोठं फॉरेस्ट डिपार्टमेंट, कोट्यावधीचं बजेट, तिथले फॉरेस्ट ऑफिसर सगळे नापास ठरवले आणि महादेवीला पाठवली ती एका उद्योगपतीच्या जंगलामध्ये. मला सांगायचं आहे की हत्ती घोडी कशी सांभाळायची हे आम्हाला पूर्वापार माहिती आहे. त्याचं एक शास्त्र होतं, त्याच्यामध्ये अभ्यास झालेला आहे. मतंग ऋषींनी गजशास्त्र लिहिलं, शालिहोत्र ऋषींनी संशोधन करून अश्वशास्त्र लिहिलं. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जनावरं पुन्हा सर्कसीमध्ये देण्याची वेळ आलेली आहे आणि प्राणीमात्रांचं फारसं काही ऐकायची गरज नाही. 100 वर्षापूर्वी द आस्पेक्ट्स ऑफ नॉवल कादंबरी फॉर्मचे गुण, मग त्याच्यामध्ये कथानक असेल, नाट्य असेल, पण याहीपेक्षा पुढे आपण जर विचार केला तर कादंबरी ही परदेशी नाही, स्वदेशी आहे. आमच्या रानामध्ये सुंब रानं मांडलं गा कवाच्या बा वेळेला अशी गाणं असतील, ही सगळी गाणी किंवा बटाव मोहनाचा वग, हरिश्चंद्राचा वग, असे लांब पल्ल्याचे जे फॉर्म होते त्याला आपण कादंबरीसारखेच होते मान्य करायला पाहिजे. पण बुद्धीचे बृहस्पती जिथे राहतात त्या पुण्यामध्ये पानशेतचा प्रलय घडला, परंतु त्या पानशेतवर एखादी सुंदर कादंबरी आली नाही. जेव्हा जीवनामध्ये हिंसा घडते, नाट्य घडतं, कोलाहल घडतो, तेव्हा ते आव्हान तिथल्या नाटककारांना आणि कादंबरीकारांना असतं. ही भूमी आपल्या सावित्रीबाईची आहे. मुली शिकत नव्हत्या, पण अलीकडच्या काळामध्ये शिकणाऱ्या मुली, मग त्या पुण्यामध्ये असतील, उच्च शिक्षण घेत असतील, कुठल्या दवाखान्यातल्या डॉक्टर असतील किंवा इंजिनियर असतील, मुलींच्यावर जे हल्ले होतात हे पाहिल्यानंतर माझं काळीज म्हणजे तुटतं. या भूमीमध्ये शेतकऱ्यांची कहाणी मांडणारा पहिला बंडवाला होता, ज्याचं नाव होतं महात्मा फुले. 1881ला त्यांनी गुलामगिरी नावाची कादंबरी ऐवज आपल्याला दिलेला आहे आणि शेतकरी वर्गाची परवड सांगितलेली आहे. सदानंद देशमुख यांचा 12 मास, व्यंकटेश माडगुळकर यांची काळी आई, उद्धव शेळके यांची धग, रवा दिघे यांची आई आहे शेतात, अशा कादंबऱ्या काही आहेत. पण मित्र हो, सध्याची परिस्थिती खेड्यातली खूप भयानक आहे. अनेक गावामध्ये मुलांची लग्न झालेली नाहीत कारण त्यांना नोकऱ्या नाहीत. मुलींची लग्न होत नाहीत कारण बाप म्हणतो की बेकार मुलाच्या गळ्यामध्ये माझी पोरगी बांधण्याऐवजी घरामध्ये मेलेली काय वाईट. आणि आपण सर्वांनीच विचार करायला पाहिजे, अशी एक भयानक परिस्थिती आहे. 1986 साली साहेबराव कुर्वे नावाच्या चिखलगावांच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आणि 27 वर्षात पुढे 96,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणजे दर दिवशी एक किंवा एकापेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करतात. हे
फक्त शासनाचं अपयश नाही गेल्या 40 वर्षातलं, हे समाजाचं अपयश आहे, तुम्हा आम्हा कलावंतांचं अपयश आहे. प्रत्येक वेळेला काय सांगितलं जातं की शेतकऱ्याला शेती परवडत नाही. अरे मी विचारतो, या भूमीमध्ये जे सरकारी अधिकारी आहेत त्यांच्या कुटुंबाने किंवा त्यांच्या नातेवाईकांनी सुरू केलेला कुठला धंदा कधी बुडालेला आहे का? किंवा नगरपालिकेच्या मेंबरपासून संसदेपर्यंत कुठल्या लोकप्रतिनिधीच्या कुटुंबाने किंवा नातेवाईकांनी केलेला कुठला धंदा बुडलेला आहे का? आणि मग हे शेतकऱ्यांच्याच जीवनामध्ये ही वाताहत का यावी? आणि म्हणून साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका शेतकरी महिलेचा पुत्र झाला म्हणून माझी शासनाला अशी विनंती आहे की लाडक्या बहिणीप्रमाणेच लढाऊ धरती माता या तत्वावर एखादी योजना सुरू करावी आणि खूप त्यामुळं समाजामध्ये प्रगती होईल. आता आपण म्हणाल की बजेट वाढतं आहे, पण ज्याला आपल्याकडे चिपाड म्हणतो त्याला मराठवाड्यात पाचट म्हणतात. भरल्या गाडीला चिपाडाचं ओझं असं आपण म्हणू शकतो, पण शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठ्यांच्यावर मी बेसिक काम केलं, त्यांना भारतरत्न मिळाला पाहिजे अशी आमची जुन्या अनेक दिवसापासूनची मागणी आहे. मराठीचं जे साहित्य आहे, दलित साहित्य असो, हे दलित साहित्य आणि आत्मकथा ह्या वाखाणण्याजोग्या आहेत. शरणकुमार लिंबाळे नावाचा आमचा साहित्यिक आज भारतीय स्तरावर स्टार आहे. एकेकाळी वि स खांडेकर हे मल्याळी लेखक आहेत, तामिळ लेखक आहेत असं मानलं जायचं, कारण त्यांना ते आपले वाटायचे. तसे मल्याळी भाषेमध्ये सर्व ठिकाणी मुखपृष्ठावर आमच्या शरणकुमार लिंबाळेंचेच चित्र तुम्हाला दिसतील. साहित्यिकांचा आढावा मी घेतलेलाच आहे. त्याच्यामध्ये कथा कादंबऱ्यांमध्ये भारत सासणे आहेत, देशमुख लक्ष्मीकांत आहेत, महेश केळुसकर, अशोक बागवेसारखे कवी आहेत आणि विशेषतः लोकधारेमध्ये काम करणारे समीक्षेच्या क्षेत्रात रणजित शिंदे आहेत, नितीन रिंडे, मिलिंद कसबे आहेत, प्रज्ञा लोखंडे आणि अनुराधा पाटील यांच्या कविता दिसामासाने अधिक प्रगल्भ होताना दिसतात. किशोर कदम, कल्पना धुमा, दुधाळ, दासू वैद्य, मीनाक्षी पाटील, निर्मोही पडके, संजय कृष्णा पाटील, संतोष पवार, मनीषा उगले, कणकवलीचे मोहन कुंभार यांची कामगिरी उत्तम आहे. आणि आज जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातून आणि ग्रामीण भागातून अनेक नवकवी आणि कथाकार येत आहेत, ज्याच्यामध्ये निशा डांगे, आशा डांगे, सविता जमाले करंजकर, संजीवनी पाटील, रोहिणी पांडे, अनिता यलमाटे, स्मिता पाटील, कैलाश दौंड अशी खूप लोक आहेत. मी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अस्मान भरारी नावाची कादंबरी लिहिलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की केळुसकर गुरुजींचं योगदान हे आहे की केळुसकर गुरुजींनी आधुनिक महाराष्ट्राला आधुनिक शिवचरित्र दिलं आणि त्याचबरोबर बुद्ध नावाचा आरसा त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना दिला. आता छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेबद्दल बाबत मी थोडक्यात सांगेन की मी त्या ठिकाणी थांबलेलो आहे. जगातले सगळे संशोधन, इतिहास लेखक सगळं काही मी पाहिलं आणि माझ्या असं लक्षात आलं की छत्रपती शिवाजी राजे यापेक्षा मोठं काही नाही आहे. देवानं त्यांना किती आयुष्य दिलं हो? फक्त 18,633 दिवस, म्हणजे फक्त 49 वर्षाचं आयुष्य. आणि 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपतींनी एवढा मोठा पराक्रम केला. माझ्यातला लेखक कधी कधी स्वप्नावस्थेत परमेश्वराशी भांडतो आणि परमेश्वराला विचारतो की देवा, माझ्या राजाला तू आणखी 10 वर्षाचं आयुष्य का दिलं नाहीस? त्यावेळेला परमेश्वर माझी छेड काढत म्हणतो की हां ठीक आहे, दिलं असतं तुमच्या राजांना 10 वर्षाचं आयुष्य, तर राजांनी काय केलं असतं? मी म्हणतो की महाराजांना तुम्ही फक्त 10 वर्षाचं आयुष्य देऊन पाहायचं होतं. आमच्या राजांनी भीमा कोयने काठ्यालाच नव्हे तर
थेट लंडनमध्ये जाऊन थेम्स नदीच्या काठी मराठ्यांची घोडी नाचवल्याशिवाय महाराज राहिले नसते. हे आमच्या राजांचं कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे. महाराजांनी अनेक ठिकाणी मोहिमा केल्या. जालनापुरापासून जिंजीपर्यंत, अहमदनगरपासून सर्वत्र अनेक ठिकाणी त्यांनी पैसा उभारला, ज्याला आपण निधी म्हणू. आणि निधी हा शासनासाठी आवश्यक असतो. पण आमचे शिवाजी राजे हे जगातले पहिले राजे असे होते की ज्यांनी सांगितलं की निधीबरोबरच न्याय आणि नीती ही महत्त्वाची असते. आणि या दृष्टिकोनातून डॉक्टर आंबेडकरांची मला आठवण येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चवदार तळ्याच्या वाटेवर होते. त्यावेळेला एका गावातला तंटा मिटत नव्हता, लवकर निकाल लागत नव्हता. मग आंबेडकर एक कायदा क्षेत्रातले अधिकारी व्यक्ती म्हणून गावकऱ्यांनी विचारलं की हा निकाल यांनी कधी लावला पाहिजे. आंबेडकरांनी गावकऱ्यांच्या समजणाऱ्या भाषेमध्ये सांगितलं की तुमची लेक जर तुमच्या घरी बाळंतपणाला आली असेल तर बाळाचं तोंड पाहण्यापूर्वी तिला काय असेल तो दवा आणि ओवा द्या. पहिल्या बाळासाठी केलेलं औषध हे तिसऱ्या बाळासाठी उपयोगी येणार नाही. आणि तर जर तुम्ही ते ठेवलं तर त्याला न्यायही म्हणता येणार नाही आणि नीतीही म्हणता येणार नाही. पानिपत ज्याचा उल्लेख आता मुख्यमंत्री महोदयांनी केला, मी सरकारी अधिकारी आहे हे माहिती नव्हतं तेव्हा ते पानिपतच्या प्रेमात पडलेले होते. आणि पानिपत ही मराठ्यांच्या जीवनातली अशी लढाई होती की अहमदशाह अब्दाली जिंकला पानिपतचं युद्ध, पण त्याचे पाय लटपटत होते मराठा हा शब्द कानावर पडल्यामुळं. आणि जगातली पानिपतची ही एकमेव लढाई की ज्यानं जिंकली तो सिंहासनावर येऊन बसला नाही, ज्यानं जिंकली त्यानं तिथला खजिना ताब्यात घेतला नाही. आणि सातारच्या दृष्टिकोनातून मोठा घात पानिपतचा असा की पानिपतच्या मोहिमेने सातारचा एक महापुत्र आणि लाडका जावई हरवला. महापुत्र म्हणजे दत्ताजी शिंदे आणि जावई म्हणजे सदाशिवराव भाऊ पेशवे हे सातारचे जावई होते. लोकांनी माझ्या साहित्यावर एवढं प्रेम केलं की त्या साहित्याच्या रकमेतून मी कोल्हापूरला एक बंगला बांधला आणि त्या बंगल्याचं नावच मी पानिपत असं ठेवलं. मित्रांनो, मुंबई ही साहित्यिकांना नेहमी आवडते. नारायण सुर्वे, बाशी मर्डेकर, नामदेव ढसाळ यांनी कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. आम्ही पाहिलेली मुंबई होती जी गिरण्यांच्या भोंग्यावर जागी व्हायची, पण आता ती तिथं राहिलेली नाही. आता त्याच मुंबईमध्ये 50-50 मजली इमारती आहेत त्या गिरण गावामध्ये आणि एक फ्लॅट हा 50-50 कोटीला विकला जातो. आणि पूर्वीचा गिरणी कामगार डोळ्यात पाणी आणून ते आसमानातले स्विमिंग पूल बघत असतो. त्या 65 गिरण्यांची, त्या 2,80,000 कामगारांची कहाणी मी लस्ट फॉर मुंबई लिहिली. तुम्हाला माहिती आहे की तिथे गाववाल्यांची एक खोली असायची की त्या एका खोलीमध्ये 70 माणसं झोपायची. कशी तर जशी गिरणीला पाळी तशी झोपायला सुद्धा पाळी. पण खरा संघर्ष व्हायचा तो दुसऱ्या दिवशी संडासच्या लाईनीला. एका वेळेला 40-40 लोक हातामध्ये डालड्याचा तो डबा घेऊन उभे असायचे, मी उभा असायचो. पुढे मला लोक विचारायला लागले की विश्वास पाटील, जीवनात अनेक प्रसंग दुःखद आले, सुखद आले, तरी तुम्ही कळा जिरवायला कुठे शिकला? मी त्यांना सांगतो, त्या कामगार वस्तीमध्ये मी खऱ्या कळा जिरवायला शिकलेलो आहे. मित्रांनो, आज इथे मला एका गोष्टीचं कौतुक करावंसं वाटतं की ज्या सरकारी अधिकाऱ्याच्या बुद्धीला मी सलाम करतो, ज्यांनी विवा शिरवाडकर यांच्या नावानं मराठी भाषा दिन सुरू केला. पण याच शिरवाडकरांनी मराठीबद्दल काय म्हटलेलं होतं? त्यांनी मंत्रालयाच्या दारात चिंध्या पांघरून माय मराठी उभी आहे असं म्हटलं होतं. आणि त्यांच्या कवितेचं पोस्टर हे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी बनवलं होतं आणि सरकारी सर्व कचेऱ्यावर लावलं होतं. काय त्या कवीचे शब्द आहेत?
50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका. मीच विनवते हात जोडुनी वाट वाकडी करू नका. परभाषेत ही व्हा पारंगत ज्ञान साधना करा. तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पाय चेपू नका. ही भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. पण आज आपण जर पाहिलं आंबेडकर, आचार्य अत्रे आणि इतर सर्व आमच्या नेत्यांनी ग्रंथ आणि ग्रंथालयाचं महत्त्व दिलेलं होतं. आज आपल्याला साहेब आपण खूप झटून अभिजात भाषा आणलेली आहे. पण त्या अभिजात भाषेमध्ये जी काही छोटी छोटी कारणं आहेत त्यामुळं या भाषेचा कसा घात होतो हे कोणीतरी सांगणं गरजेचं आहे. ग्रंथ आणि ग्रंथालयाची जी चळवळ जी यशवंतराव चव्हाणांनी पहिल्यांदा सुरू केली तिला आता घरघर लागलेली आहे. गेल्या कित्येक वर्षात नवी ग्रंथ खरेदी होतच नाही. गेल्या वर्षी मी हरियाणाला गेलो होतो, तिथे चळवळ नवी उभी राहिलेली आहे. एक गाव आणि एक ग्रंथालय, पण आता चळवळी इथे दिसत नाहीत. मी तुम्हाला सांगतो की अभिजात मराठी 12 कोटी लोकांची आपण मराठी म्हणतो, पण ललित पुस्तकांची दुकानं किती आहेत? 35, फक्त 35. म्हणजे 2 कोटीच्या मुंबईमध्ये 5 ललित पुस्तकाची दुकानं आहेत आणि ती दादरपर्यंतच आहेत. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 30. 36 जिल्ह्यामध्ये 20 जिल्ह्यांच्या मुख्यालयामध्ये मराठी पुस्तकाचं दुकान नाही. कुठं जायचं आणि काय घ्यायचं? त्यामुळं मी आपल्याला अशी विनंती करतो की पूर्वी ST स्टँडवर आणि रेल्वे स्टेशनवर जी वर्तमानपत्राची आणि पुस्तकांची दुकानं होती त्यांचे भाव चढवले गेले आणि ते मिठाईवाल्यांनी घेतले. ती त्यांची मिठाई बंद करा आणि आमच्या साहित्य शारदेचं द्वार पुन्हा खुलं करा अशी मी आपल्याला विनंती करेन. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये माफक दरात मराठी पुस्तकाचं दुकान सुरू करावं. जिथे तुम्ही शासनाचे ग्रंथ, मराठी भाषा विभागाचे ग्रंथ आणि साहित्य संस्कृती मंडळाचे ग्रंथसुद्धा तुम्ही स्वस्तामध्ये विकू शकाल. मला असं वाटतं की ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. कारण महापालिकेमध्ये आपण 500 ते 1000 सफाई कर्मचाऱ्यांना वेतन देतो. का? तर ते त्या नगराची सफाई करतात. पण आमचे अवघे 6-7 ग्रंथालयीन कर्मचारी जे मनाची मशागत करतात, सर्व अगदी छोट्या कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांचं मी अभिनंदन करतो. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की आमच्या गडकरी युगामध्ये दिल्लीपर्यंत 6 पदरी रस्ते झालेले आहेत. शेकडो ब्रिज झालेले आहेत, पूल झालेले आहेत. एका ब्रिजला हजारो कोटी रुपये लागतात. पण आपलं साहित्य संस्कृतीचं जे बजेट असतं ते किती असतं? माझी खात्री आहे तशा नदीवरच्या मोठ्या पुलाच्या बजेट आणि साहित्य संस्कृती मंडळाचं किंवा भाषा विभागाचं बजेट हे म्हणजे 60 वर्षाचं बजेट एका बाजूला आणि त्या पुलाचं काम एका बाजूला. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की साहित्य संस्कृतीचा जो पूल आहे तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणार आहे. तो आपल्या ज्ञानाचा प्रवास करणार आहे आणि त्यासाठी महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये एक जरी विद्यार्थी शाळेत असला तरी कन्नड शाळा चालली पाहिजे असं नियम आहे. आणि त्याच तत्वावर मी सांगतो की आपल्याकडं एकही मराठी शाळा बंद पडता उपयोगाचं नाही. मी 5वीत असताना आमचा पट फक्त 5 जणांचा होता. हे पटाचं जर गाणं त्यावेळेला असतं तर मी मराठी शिकूच शकलो नसतो, माझं शिक्षण पूर्ण झालं नसतं. एका वर्गामध्ये एखादा विद्यार्थी असला, दुसरा विद्यार्थी असला तरी शाळा चालली पाहिजे. कारण कुणी सांगावं मराठी शिकणारा तो एक विद्यार्थी उद्याचा ज्ञानेश्वर होईल, दुसरा तुकाराम होईल. आणि म्हणून मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. मुंबई हे महाराष्ट्राचं काळीज. मुंबई
हा महाराष्ट्राचा कलेजा आहे हे छत्रपती शिवरायांनी पहिल्यांदा ओळखलं होतं. आणि म्हणून आपल्या मृत्यूच्या आधी 1679 आणि 80मध्ये त्यांनी 2 हल्ले केले मुंबईजवळ 2 बेटावर. महाराजांचं ते जे काम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यापुढं त्यांचे जे चिरंजीव छत्रपती संभाजीराजे यांनी 2 पावलं पुढं टाकून 1884मध्ये मुंबई खरेदी करण्याचा करार केलेला होता. तो केजविन नावाच्या गव्हर्नरकडून. मला